नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहतोय अनसीन पॅसेज, जो संस्कृत अनिवार्य या विषयाला युनिट 3 मध्ये लागला आहे. जो 10 मार्काला क्वेश्चन असतो आपल्याला एक, आणि त्यात 5 क्वेश्चन असतात. पण हा 2015चा पेपर आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धतही बदलून आहे आणि फक्त आपण पॅराग्राफच्या हेतून पाहतो. प्रश्नाचं स्वरूपही बदललं आहे आणि 4च प्रश्न इथे त्यांनी विचारले आहे. बहुधा हे नवीन शिक्षकांनी विचारलेलं असावं. ठीक आहे, स्वरूप बदलवणं आहे पूर्ण. बघा काय म्हणते, खालील उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे संस्कृतात लिहा. ठीक आहे, पॅराग्राफ काय, अथ एकदा महर्षी वाल्मीकि माध्यन्दिन सवनाय तमसातीरे अगमत. नदीतीरी कस्य चिन्मयम् आरुह्य अग्रे कचित् व्याधः क्रौञ्च मिथुनात् एकं विवादः. रुधिरक्लिन्नः क्रौञ्च च दृष्ट्वा सः क्रौञ्ची दीनम् आक्रन्दस्. सर्वम् एतद् वाल्मीकिनां दृष्टं. तस्य आक्रन्दन् श्रुत्वा मुनेः हृदयं करुणमया द्रुतिमा भवत्. शोकावेशात् छन्दोमयी वाणी तस्य मुखं निःसृतः. तेन व्याधः शप्तः. वैदिक छन्दस्य लौकिकावतारः अयम्. अत एव ब्रह्मा तमनुग्रहीतुं तत्र आगतः. अस्मिन् एव छन्दसि वीरपुरुषस्य वृत्तं रचय इति ब्रह्मणः आदेशः श्रुत्वा वाल्मीकिना रामायणम् इति महाकाव्यं रचितं. म्हणजे ही जी हा जो पॅराग्राफ आहे, मराठीत सांगायचं झालं तर तमसा नदीचा जो तीरावर जो काही प्रसंग घडला रामायणाच्या निर्मितीचा, असं म्हटलं जाते की रामायण जेव्हा वाल्मिकीनं लिहिलं तर कारण की वाल्मिकीतली ती काव्यसंपन्नता या प्रसंगावरून दिसून येते. तमसातीरी जो क्रौंच पक्षातल्या एका व्याधीने, एका शिकार पारध्यानं जो मारला, शिकाऱ्याने तो जो क्रौंच पक्षाला मारला होता, आणि मग जो मादी क्रौंच पक्षाचा विलाप पाहून सहजतेनं वाल्मिकीच्या मुखातून जे काही शब्द, छंदोबद्ध शब्द निघले, ते शब्द ऐकून ब्रह्मानेच त्यांना सांगितलं की एका वीर पुरुषाचं तुला काय लिहायचं, पुढे चरित्र लिहायचं, आणि ते चरित्र म्हणजे रामायण. राम या वीर पुरुषाचं चरित्र वाल्मिकीने पुढे लिहिलं. ठीक आहे, आता याला बघा, संस्कृतमध्ये प्रश्न आहे, मराठीत प्रश्न आहे, लिहायचं मात्र संस्कृतमध्ये आहे. प्रश्न काय, महर्षी वाल्मिकी कुठे गेले आणि का गेले होते. वेअर डिड वाल्मिकी गो अँड वाय. ठीक आहे, प्रश्न इंग्लिशमध्ये पण विचारला आहे. हा एकच प्रश्न असा जो प्रश्नपत्र आहे, जो थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. त्याचं उत्तर जे आहे, काय म्हणते, वेअर डिड वाल्मिकी गो अँड वाय. तर अथ एकदा महर्षी वाल्मिकी माध्यन्दिन सवनाय तमसातीरे अगमत. म्हणजे कशासाठी गेले होते ते वाल्मिकी, केव्हा गेले होते, कुठे गेले होते, वेअर आणि का, कुठे गेले होते ते, तमसातीरे. याचं उत्तर, कुठे गेले, का गेले होते, माध्यन्दिन सवनाय, सायंकाळच्या, आपण सायंकाळची जी काही वेळ आणि दुपारचा प्रहर, दुपार आणि सायंकाळच्या मधातल्या प्रहरचं जे काही कार्य असेल, स्नान असेल किंवा अन्य काही पूजापाठ काही असेल, तर त्याच्यासाठी. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येईल पहिल्या प्रश्नाचं, महर्षी वाल्मिकी माध्यन्दिन सवनाय तमसातीरे अगमत. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे, तेथे त्यांनी काय पाहिले. आता इथून नदी तीरेपासून जो आपलं चालू होते, तर क्रौंच मिथुनात एकम विवाद इथपर्यंत आपल्याला पाहायचं आहे, सांगायचं आहे. किंवा याच्या पुढेही रुधिर क्लिन्न क्रौंच दृष्ट्वा सहा क्रौंची दीनम आक्रद, इथवर लिहिलं तरी चालेल. किंवा याचं उत्तर परत लांब होऊ शकते. आणि काय तर 2-3 इन्सिडन्स आहेत, ते 2-3 इन्सिडन्स लिहिले. तर मग नदी तीरेपासून चालू झालं आपलं, तर सर्वम एतद् वाल्मिकी दृष्टम. ठीक आहे, कुठे येते, सर्वम एतद् वाल्मिकी दृष्टम, या 4थ्या लाईनच्या शेवट
सेकंड लास्ट वर्डपर्यंत आपलं उत्तर येऊ शकते, जेवढं आपण त्याला लिहू. आणि हे 2.5 मार्काला आहे, थोडंसं डिटेलच विचारलं आहे, तर इथपर्यंतच लिहिलेलं बरं राहील. आणि मग म्हणते त्यानंतर त्यांनी काय केले, तर तस्या आक्रंद श्रुत्वा मुनेही हृदयं करुणं द्रुतमिभाव. हे सोड. शोकावेशवता छंदोमयी वाणी तस्य मुखां निसृता तेन व्याध शप्त. इथपासून तर शब्दापर्यंत, म्हणजे त्यांनी छंदमध्ये वाणीने काय केलं, त्या व्याधाला शाप दिला. ठीक आहे. आणि शेवटी प्रश्न आहे, वाल्मिकीने कोणते महाकाव्य रचले. तर मग वाल्मिकीना रामायणम इति महाकाव्यम रचितम, इथपर्यंत. ठीक आहे. शेवटचं उत्तर काय, वाल्मिकीना रामायणम इति महाकाव्यम रचितम. इथपर्यंत आपल्याला उत्तर लिहायचे आहे. 2.5 मार्काला आहे हे 4 प्रश्न. या पॅटर्न विचारणं आता बंद केलं. आता 5 प्रश्न राहते आणि संस्कृतमध्येच विचारतात, संस्कृतमध्येच त्याची उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे. आता इथे आपण या व्हिडिओ जे आहे आपला हा, त्याच्यामध्ये आपण किती क्वेश्चन्स पेपरचे पाहिले बघा. एकूण 6 क्वेश्चन्स पेपरचे आपण पॅरेग्राफ पाहिले. यातून तुम्हाला आयडिया येईल की आता पुढे जो डिझाईन होणारा प्रश्न आहे किंवा पॅरेग्राफ आहे तो कसा राहील, कोणताही राहू शकते. अनसीन आहे, याला कोणीच मर्यादा नाही, काय नाही, कुठून कोणताही विचारलं जाऊ शकते. फक्त एवढं आहे की स्वरूप याच पद्धतीने राहील, उत्तर लिहिण्याची पद्धत हीच राहील, जेणेकरून आपले हे 10 मार्क्स आपल्याला पूर्णतेने मिळाले पाहिजे. ठीक आहे. पॅरेग्राफ कोणता असू द्या, स्वरूप हेच राहणारा, प्रश्न याच पद्धतीने विचारले जाणार आणि याच पद्धतीने आपल्याला उत्तर पण लिहायची आहे. ठीक आहे मित्रांनो, काही अडचण असल्यास सांगा.